ओके, बघा हा क्वेश्चन. डिटरमाइन द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द चॅनल सेक्शन शोन इन द फिगर. चॅनल सेक्शन म्हणजे सी सेक्शन आहे बरं. चॅनल म्हणजे सी. एल झालं, एलला आपण अँगल सेक्शन म्हटलं होतं. टी सेक्शन झालं, आय सेक्शन झालं. तर 3 प्रकारचे सेक्शन झाले आपले. हा चौथा सेक्शन आहे चॅनल सेक्शन. बघा आता या चॅनल सेक्शनसाठी काय करायचं आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ चॅनल सेक्शन काढायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय एक्स एक्स आय वाय वाय दोन्ही काढावे लागतील. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय राहतं, तुमची एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू. एक्स बार वाय बारची व्हॅल्यू म्हणजेच काय राहतं तुमचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता तुम्हाला बऱ्याच जणांना हे कळून गेलं असेल की ऑलरेडी हा चॅनल सेक्शन जो आहे तो एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट कसा राहील, सिमेट्रिक. जर मधून ब्रेक केला है ना, कारण 60 60 10 10 सारखं दिसतंय. मधून ब्रेक केला तर हे याच्यावर येऊन गेलं किंवा हे याच्यावर टाकलं तर सिमेट्रिक होऊन जाईल, सारखं येते है ना. व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक नाही. व्हर्टिकली जर ब्रेक केलं तर हे सिमेट्रिक होणार नाही. चलो ठीक आहे. मग पहिले आपण एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउटच इनर्शिया काढून घेऊ. ठीक आहे. मग आता बघा, जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस काढायचं आहे त्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट जी सांगायची तुम्हाला, एक्स बार आणि वाय बारच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत आपल्याला. मग एक्स बारची व्हॅल्यू आपण काढू शकतो इथून. एक्स बारची व्हॅल्यू काढण्यासाठी काय लागेल आपल्याला, a1 x1 a2 x2 लागेल. ठीक. चलो, मग x1 x2 जर काढायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला ह्या बॉडीला ब्रेक करावं लागतं सेक्शन्स मध्ये. एक तर हॉरिझॉन्टल ब्रेक करा किंवा मग तुम्ही असे व्हर्टिकली ब्रेकआउट करू शकता, तुमची इच्छा कुठून करायचं आहे. पण मी हॉरिझॉन्टलच करतो कारण त्याच्या मागे पण एक कारण आहे बघा. कारण इथलं जे ऍक्सिस राहतं हे तुमचं वाय ऍक्सिस आहे, डायरेक्टली बॉडी सोबत जोडून राहतं. जर असं केलं ना तर हे डिस्टन्स वेगळं आणि हे वेगळं करावं लागतं. त्यामुळे मी हॉरिझॉन्टल करत राहतो. नसेल समजलं काय म्हटलं मी तर बघा परत एकदा. आता जर जसं समजा असं जर ब्रेकआउट केलं असतं आपण तर हा थर्ड सेक्शन बनेल आणि याचा सेंट्रोइड इथे. हे पूर्ण किती आहे 60. तर 60 मधनं हे 10 कमी करून हे किती वाचेल मग 50. 50चं हे अर्ध 25 आणि 25 आणि हे 10 35 असं करावं लागतं. पण असं जर ब्रेकआउट केलं तर मग ते थोडं इझी होऊन जातं की डायरेक्ट 30चे अर्ध करा, सॉरी 60चे अर्ध 30. हां, व्हॅल्यूज तुम्हाला x1 x2 x3च्या वेगवेगळ्या भेटतात. जसं मी तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं ना की बुकमध्ये वेगळं सॉल्व्ह केलं आहे, आपण थोडं वेगळं केलं आहे. म्हणजे ते ब्रेकआउटच वेगळं राहतं. कोणी व्हर्टिकल कट करतं, कोणी हॉरिझॉन्टल कट करतं. तुमची इच्छा, कशाही पद्धतीने केलं तरी चालतं ते. बघा मग आता आपण यांना नावं देऊन टाकू. फर्स्ट, सेकंड आणि हे मधलं थर्ड सेक्शन कन्सिडर करून घेऊ. तुम्ही 1 2 3 कशा पण नावं देऊ शकता, त्याचा काही भाग नाही किंवा ते तुम्ही पाहिजे तुमच्या मर्जीने कसं दिलं. लेट्स से याचा सेंट्रोइड इथं कुठेतरी येणार आहे G1, याचा सेंट्रोइड इथे येईल G2 आणि याचा सेंट्रोइड इथं कुठेतरी कन्सिडर करून गेले लेट्स से G3. ठीक आहे. एरिया ऑफ द फर्स्ट सेक्शनचा एरिया रेक्टेंगल आहे, तिन्ही रेक्टेंगल आहेत. 60 into 10 that is 600 mm square. A2 ची व्हॅल्यू here it is again 60 into 10. दोन्ही सिमेट्रिकल आहेत, ते दोन्ही सारखे आहेत. तर हे पण किती 600 mm square. पुढे थर्ड सेक्शन जे आहे, थर्ड सेक्शन बघा आता पूर्ण किती आहे इथून इथपर्यंत 120 मधनं हे वरचे 10 खालचे 10 कमी केले तर 10 आणि 10 20 कमी केले तर हे मधलं पोर्शन जो आहे हा थर्ड पोर्शन जो आहे आपला तो कितीचा येऊन जाईल 100 mm लेंथचा आणि 10 mm वेटचा. सो A3 इज इक्वल टू काय होऊन जाईल 100 into 10. तर A3 इक्वल टू भेटेल तुम्हाला 1000 mm square. ठीक आहे. जो थर्ड सेक्शन आहे त्याचा एरिया किती आहे 1000 mm square. फर्स्ट आणि सेकंडचा 600 mm square. एक्स बार काढायचं आहे ना आपल्याला, तर एक्स बार साठी काय लागतं A1 x1 A2 x2 ह्या व्हॅल्यूज लागतात. x1 x2 काय बघा, डिस्टन्स आपल्याला माहिती आहे की व्हर्टिकल ॲक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर, पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं अंतर x1. सिमिलरली व्हर्टिकल म्हणजे वाय ॲक्सिस पासून दुसऱ्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचा डिस्टन्स होईल तुमचा x2 अँड दिस डिस्टन्स विल बी x3. x1 x2 x3 यांची गरज आहे आपल्याला. फाइंड आउट करूया ना x1 x2 x3 काय आहे. x1 इज इक्वल टू बघा x1 पूर्ण बॉडी पहिला सेक्शन कितीचा आहे 60 mm, त्याच्या अर्ध करावं लागेल. सो दॅट इज 60/2 which is equal to 30 mm.
दुसरं x2 इज इक्वल टू x2 पण किती येईल, हे पूर्ण सेक्शन कितीचं आहे 60चं, तर हे अर्ध किती येऊन जाईल 30 mm. So again 60/2 which is equal to 30 mm. Now the x3 हे कितीचं आहे 10 mm विड्थ आहे, त्याचे अर्ध करावं लागेल, that is 10/2 which is equal to काय म्हणतील 5 mm. So x1 x2 x3 पण माहित पडलं, इथून आपण काढू शकतो x बारची व्हॅल्यू. सो हियर मी इथं y1 y2 y3 पण काढू शकतो, पण मुद्दाम मी काढते कारण ती डायग्राम खूप खराब होऊन जाते. अल्टिमेटली आपल्याला लास्टला लागेलच, तिथं आपल्याला काढावं लागणारच आहे, त्याचा काही विषय नाही. तर फॉर्म्युला काय येईल a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 डिवाइड बाय a1 प्लस a2 प्लस a3. हियर x बार इक्वल टू a1 ची व्हॅल्यू किती आहे 600, x1 ची व्हॅल्यू 30, a2 ची व्हॅल्यू अगेन 600, x2 ची व्हॅल्यू अगेन 30, a3 ची व्हॅल्यू आहे 1000 मल्टिप्लाय बाय x3 ची व्हॅल्यू आहे 5 डिवाइड बाय a1 ची व्हॅल्यू 600 प्लस a2 ची व्हॅल्यू 600 प्लस a3 ची व्हॅल्यू 1000 and from here you will get the value of x bar. x bar चा आन्सर आला पाहिजे तुमचं x बार चा आन्सर आला पाहिजे 18.63 ठीक आहे. इथून x बार ची व्हॅल्यू भेटली. आता ixx काढायचं आहे. ixx काढण्यासाठी आपल्याकडे किती ऑप्शन आहेत, दोन. कोणकोणते, एक जी नॉर्मल मेथड आहे की जी अनसिमेट्रिक सेक्शन साठी सुद्धा वापरली जाते. काय केलंय आपण, सेक्शन्सचे पार्ट केलेले आहेत. तर हे G1 म्हणजे हा पहिला ऍक्सिस राहील तुमचा x1, हा दुसरा ऍक्सिस राहील तुमचा x2, हा तिसरा ऍक्सिस राहील x3. तर काय करणार, ixx1 प्लस ixx2 प्लस ixx3. तर h1 h2 h3 तो पॅरलल ऍक्सिस थेरम लावून आपण काढू शकतो है ना. याच्यामध्ये पॅरलल ऍक्सिस, या ऍक्सिस मध्ये या ऍक्सिस मध्ये पॅरलल ऍक्सिस, याच्यामध्ये पॅरलल ऍक्सिस, तीन पॅरलल ऍक्सिस थेरम लावून आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. बिंदास करू शकता तुम्ही, काहीच हरकत नाहीये. करा. मी काय म्हणतोय की जर सेक्शन जर सिमेट्रिक आहे तर मग त्याचा फायदा घेऊया है ना. हा, जर मला या क्वेश्चन मध्ये असं नसतं विचारलेलं ना की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढा, तर मी हे पार्ट केलेच नसते एक्स ऍक्सिसच्या. का बरं, कारण मला इथून क्लिअरली दिसतंय की हा जर मी इथून असा जॉईन करून घेतला, ते मागे पुढे झालं असेल मे बी, तर तुम्ही व्यवस्थित काढायचंय सारखं. जर हे जोडून, हे जर मी इथून व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर हा कम्प्लीट एक रेक्टँगल दिसतोय 60 साइड आणि पूर्ण व्हर्टिकल किती आहे 120. 60/120 चा मला हा कम्प्लीट एक रेक्टँगल दिसतोय. त्या रेक्टँगल मधनं हा जर मी एक रेक्टँगल मायनस करून टाकला तर माझं काम झालं. ठीक आहे ना. सिमेट्रिक असल्याचा हाच तर फायदा आहे. बॉडी सिमेट्रिक राहिली तर आपण डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकतो. तर बघा आता हे इथून इतकं लिहून घ्यायचंय, हे रफ करतोय मी आता. ओके, बघा आता बॉडी सिमेट्रिक आहे आपल्याला माहिती आहे. तर मी काय करतोय, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली. बघा मी साईडला करून दाखवतो तुम्हाला. हे असं आपल्याकडे सी सेक्शन आहे आणि सिमेट्रिक आहे ना. याचा अर्थ काय राहतो की सिमेट्रिक राहिला तुम्ही करू शकता या गोष्टी है ना. ही व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली म्हणजे हा जो छोटा रेक्टँगल बनेल याचा सेंटर सुद्धा कुठे येईल, याच ऍक्सिसवर येईल. आणि हा पूर्ण मोठा रेक्टँगल जो बनला, हा या मोठ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड पण कुठे येणार आहे, याच ऍक्सिसवर कुठे येणार आहे. दोन्ही एकाच ऍक्सिसवर येत आहे. तर आपण पॉसिबल आहे की आपण मोठ्या पूर्ण रेक्टँगल मधनं छोट्या रेक्टँगल मायनस करून टाकला, त्याचा इनर्शिया मायनस करून टाकला, तर आपलं काम झालं. आपल्याला त्या सी सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू भेटून जाईल. पण कधी पॉसिबल आहे की ज्यावेळेस तो एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक आहे. सो आय एक्स एक्स इज इक्वल टू काय करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बिग रेक्टँगल अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. फॉर्म्युला काय, कॅपिटल BD क्यूब बाय 12 मायनस त्याच्यामधनं हा छोटा रेक्टँगल आपण काय करतोय, दिस रेक्टँगल, दिस रेक्टँगल वी आर गोना मायनस इट और सबट्रैक्ट इट. चलो त्याची व्हॅल्यू लिहून घेऊ, स्मॉल BD क्यूब बाय 12. आय एक्स एक्स इज इक्वल टू, चला बोला, कॅपिटल B ची व्हॅल्यू मोठ्या रेक्टँगल साठी ब्रेड्थ किती आहे 60, डेप्थ किती आहे 120. सो 60 × 120 क्यूब डिवाइड बाय 12 मायनस स्मॉल b ची व्हॅल्यू. आता ही स्मॉल b इतकीच राहील. ठीक आहे. पूर्ण किती होतं हे 60चं, त्यातनं हे पहिले 10 मायनस केले तर राहिले किती, ब्रेड्थ किती आली मग
50 मल्टिप्लाय बाय डेप्थ किती या रेक्टँगलची, पूर्ण रेक्टँगलची व्हॅल्यू किती 120, त्यातनं हे 10 आणि हे 10 मायनस केले 120 मधनं 10 आणि 10 गेले, राहिले किती 100. सो 50 into 100 cube divided by 12. So you will get the value of Ixx from here. म्हणजे की आन्सर आलं पाहिजे 4.47 into 10 raised to power 6. 4.47 into 10 raised to power 6 mm raised to 4. ठीक आहे. आणि ज्यांना असं नसेल करायचं ते काय करू शकतात, जे आपल्याकडे ट्रेडिशनल मेथड आहे, ट्रेडिशनल मेथड इन द सेन्स हे आपण ऑलरेडी पार्ट केलेले होते 1 2 3, ते तिन्ही बॉडीजचे इंडिव्हिज्युअल G1 G2 G3 असे सेंट्रोइड कन्सिडर करू शकतात. येऊन जाईल तुमचा x1 x1 x3 x3 x2 x2 आणि या पूर्ण तिघांचा मिळून समजा सेंट्रोइड कुठं इथे येऊन जातोय, लेट्स से हा सेंट्रोइड तुमचा x6, तर या दोघांमधलं अंतर राहील तुमचं h3, या दोघांमधलं अंतर राहील h1, या दोघांमधलं अंतर राहील h2. पॅरलल ॲक्सिस थेरम लावून सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता, आन्सर हेच भेटेल. ठीक. हां, मग मी पहिले जर मी डायरेक्टली असं करू शकत होतो तर मी पहिले ते 3 पार्ट कावर करत बसतोय, तर हे फक्त याच्यासाठी केले कारण मला काय पाहिजे होतं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू माहिती पाहिजे होती. तर एक्स बार काढण्यासाठी मी ते पार्ट केले. ठीक आहे, एक्स बार वाय बार पाहिजे ना, तर त्याच्यासाठी ते पार्ट करावे लागले. त्याच्याशिवाय एक्स बारने निघू शकत ना, A1 x1 A2 x2 A3 x3 केल्याशिवाय एक्स बारची व्हॅल्यू नाही भेटत, म्हणून ते A1 A2 A3 x1 x2 x3 करावं लागलं. तर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस. सिमिलरली आता आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस पण फाइंड आउट करायचं आहे. सो प्रोसेस करूया आता. त्यासाठी बघा एकदम शॉर्टमध्ये, सिमेट्रिक असलं तर असं एकदम सिम्पल होऊन जात आहे. ठीक आहे, मग आता मी ही डायग्राम रफ करतो आणि परत एकदा डायग्राम ड्रॉ करतो, मग त्याच्यामध्ये सगळे आपण वाय वाय ॲक्सिसचे कंपोनंट्स वाय ॲक्सिसवाले व्हॅल्यूज दाखवूया. बघा आता वाय वाय ॲक्सिससाठी करूया. ही आपली डायग्राम आहे आणि आपल्याला माहिती आहे की अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस जर काढायचं आहे आता, तर बॉडी सिमेट्रिक राहणार नाही. असं व्हर्टिकल ॲक्सिस सी सेक्शन काही सिमेट्रिक नाही आहे. ओके, मग करणार काय आता आपण, प्रत्येक पार्ट्स जर सिमेट्रिक सेक्शन नसलं तर तुम्हाला पार्ट्स केल्याशिवाय ऑप्शन नाही है ना, पार्ट्स करावेच लागतील, त्या बॉडीला ब्रेक करावंच लागेल रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये. ठीक आहे, आणि जर सिमेट्रिक राहिलं तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की रेक्टँगलमधनं छोटा रेक्टँगल मायनस करू शकतात वगैरे वगैरे, पॉसिबल आहे सेम. ठीक, तर आता ते कधी पॉसिबल राहतं की का बरं सिमेट्रिक राहिल्याचा फायदा काय होतो आपल्याला, की जे आपण 2-3 सेक्शन जे बी सेक्शन्स राहतात ना, त्यांचा सेंट्रॉइड हा एकाच लाईनवर येतो, त्यामुळे डायरेक्टली ॲडिशन सबट्रॅक्शन होऊन जातं. जसं टी बार मध्ये केलं होतं. टी सेक्शन मध्ये काय होतं की व्हर्टिकल ॲक्सिसच्या आपण दोघांचे सेंट्रॉइड एकाच लाईनवर यायचे, म्हणून याचं आणि याचं काय करून घेतलं होतं आपण, ॲडिशन. तुम्ही पाहिजे तर टी असंही करू शकतात, कन्फ्युजन वाढवत नाहीये, बस तुम्हाला मल्टिपल ऑप्शन सांगतोय की हा फर्स्ट सेक्शन आहे, हा सेकंड सेक्शन आहे. असं सेक्शन करण्यापेक्षा काय करा, याला असा रेक्टँगल बनवून घ्या, या मोठ्या रेक्टँगल मधनं हे 2 छोटे रेक्टँगलचा इनर्शिया मायनस करा, असं बी चालेल. इट डिपेंड्स की तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय, तुमची थिंकिंग कुठपर्यंत जाते त्यानुसार होऊ शकतं. ओके, चलो. तर आता सी सेक्शनचं आपल्याला माहिती की सेंट्रॉइड बॉडी सिमेट्रिक नाही म्हटल्यावर पार्ट्स करायचेच आहे. हे येऊन जाईल तुमचं G2, हा सेकंड सेक्शन होता ना, हा फर्स्ट सेक्शन आहे. याचा सेंट्रॉइड इथं कुठेतरी G1 अँड हिअर याचा सेंट्रॉइड येऊन जाईल G3. याचा ॲक्सिस काय येणार आहे, दिस इज y2 y2. याचा ॲक्सिस येईल y1 y1. याचा ॲक्सिस y3 y3. ठीक, आणि पूर्ण बॉडीचा सेंट्रॉइडचा ॲक्सिस कुठे काय येणार आहे, वाय वाय ॲक्सिस येणार आहे. आता तो कुठे येणार आहे आपल्याला माहिती आहे का, नाही. ठीक, तर मग त्याला तसंच ठेवूया. मग हे डिस्टन्स किती आपण हे तर काढू शकतो, x1 x2 x3 है ना, कारण हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे राहतं ते काय राहतं तुमचं x1 x2 x3 राहतं. मग आपण ऑलरेडी मागच्या याच्यासाठी x1 x2 x3 काढले होते. हे किती आहे तुमचं, दिस इज युअर x2, दिस इज युअर x3, दिस वन इज अवर x1, द हॉरिझॉन्टल डिस्टन्स फ्रॉम द व्हर्टिकल ॲक्सिस. सोबत विसरू नका आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पाहिजे होतं, म्हणजे आपल्याला वाय बारची व्हॅल्यू पण काढायची. तर पहिले वाय बारची व्हॅल्यू काढून घेऊ. वाय बारसाठी काय लागेल, A1 y1
प्लस a2/2 प्लस a3/3 अपॉन a1 प्लस a2 प्लस a3. a1 a2 a3 तर आपण पहिलेच काढून घेतलेलं आहे. x1 x2 x3 आपण पहिले काढलं होतं है ना. पण आता आपल्याला काय पाहिजे, y1 y2 y3 पाहिजे. तर मग y1 y2 y3 माहिती काय राहतं, y1 काय राहतं, हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासून असलेलं व्हर्टिकल डिस्टन्स. हे आपण मागच्या याच्यातच काढून घेतलं असतं बरं झालं असतं, पण चला ठीक आहे, काही हरकत नाही. तिथं डायग्राम खूप खराब होऊन जाते म्हणून मी काढलं नव्हतं. y1 काय राहील, इथून इथपर्यंतचं अंतर, हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासून पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर. ठीक आहे, मग सरळ सरळ तुमच्या समोर हे बघा की इथून इथपर्यंत पूर्ण वरतीपर्यंतचं अंतर किती, 120. त्याच्यातनं हे पहिले 10 उडून दिले मी, तर किती झालं 110. इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे, इथून इतकं अंतर, हे सॉरी या बेसपर्यंतचं अंतर, पहिल्या बॉडीच्या बेसपर्यंतचं अंतर 110. आणि हे पूर्ण किती आहे 10, तर त्याच्या अर्ध हे किती राहील 5. हे किती असणार आहे, हे 5. आणि मी गडबड होऊन गेली, मी तर शिकवतच राहून गेलो, ती रेकॉर्डिंग पॉज होऊन गेली होती. तर बघा मी काय काय लिहून दिलं होतं, काय काय एक्सप्लेन केलं होतं त्या ड्युरेशनमध्ये, परत एकदा सांगतो. तर सगळ्यात पहिले आपण y1 पर्यंतचा रेकॉर्ड झालेला होता. सो y1 शोधत होतो आपण, y1 ची व्हॅल्यू. सो बेस पासून इतकं पाहिजे होतं आपल्याला अंतर. तर हे बघा एक सिंपल वे मध्ये की इथून इथपर्यंत किती 120. आपल्याला फक्त एवढा पार्ट कट करायचा आहे, इथून पूर्ण खालपर्यंतचं अंतर आपलं y1 राहणार आहे. सो हे जर 10 आहे तर 10च्या हे अर्ध किती राहील 5. तर 10च्या अर्ध केलं तर 5, तर एवढं 5 कमी करायचं आहे. पूर्ण किती 120. 120 मायनस 5 किती होऊन जाईल 115. असं लक्षात ठेवू शकता. अदरवाईज हे 10 येतं, हे खालचं भाग राहील 5. आणि हे खालचं इथून या पहिल्या बॉडीच्या बेस पासून तर पूर्ण एक्स ॲक्सिस पर्यंतचं अंतर किती 110. कसं काढलं, हे 100 हे 10, 110 वरचं हे 5, 115. y1 ची व्हॅल्यू भेटली. y2 काय राहील, दुसऱ्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं अंतर फ्रॉम एक्स ॲक्सिस, हे किती आहे 10, 10चे अर्ध केलं तर हे 5. आणि y3 जे असणार आहे, y3 साठी बघा हे किती आहे आपलं 100. हे 120, हे 10 कमी केले तर हे 100 येऊन जातं आपलं. तर हे 100, तर या 100च्या अर्ध करावं लागेल. तर हे डिस्टन्स किती येईल तुमचं 50 प्लस खालचं 10. सो 100/2 प्लस 10. लक्षात ठेवा ॲक्सिस पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे बरं. y1 y2 y3 भेटले. सो a1 x1 a1 y1 a2 y2 a3 y3 आपण a1 प्लस a2 प्लस a3 केलं. सो इथं जर तुम्ही आन्सर काढलं तुम्हाला आन्सर भेटून जाईल तुमचं, दॅट इज 60 mm. ठीक आहे, हे असं पण काढू शकता. अजून एक शॉर्टकट वे काय बघा, शॉर्टकट वे काय सांगतो की x बार व्यवस्थित आहे का, एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट जर ही बॉडी सिमेट्रिक आहे, याचा अर्थ काय की त्याचा सेंट्रॉइड त्या पूर्ण हाईटच्या सेंटरला येतो. काय सांगितलं की जर हा सी सेक्शन एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट सेंट्रॉइड आहे, एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट जर सिमेट्रिक आहे, तर याचा सेंटर व्हर्टिकल ॲक्सिसला हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासून व्हर्टिकल किती अंतरावर राहील बरं, त्याच्या अर्ध्या अंतरावर राहील ना. पूर्ण अंतर किती 120, 120च्या अर्ध किती होऊन जाईल 60. एक तर तुम्ही डायरेक्टली विथिन अ सेकंड डायरेक्टली 60 लिहिलं तरी पण चालेल, फक्त लिहून द्यायचं ॲज सी सेक्शन इज सिमेट्रिक अबाउट एक्स एक्स ॲक्सिस, देअरफॉर y बार इज इक्वल टू 120/2 दॅट इज 60 mm. हे बी लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशी व्हॅल्यू फाइंड आउट केली तरी चालेल, तुमची इच्छा. मला माहिती सगळ्यांना हे इतकं मोठं कोण कॅल्क्युलेट करत बसेल, शॉर्टमध्ये चांगलं आहे ना. लिहून देऊ मग मी हे पण ऑप्शनमध्ये. और तुम्ही याला असं पण लिहू शकता ॲज C section is symmetric about x axis, therefore y bar is equal to काय होईल 120/2 which is 60 mm. तुम्ही असं पण दिलं तरी चालेल. चला आता हे पण झालं. मग आपल्याला सेंट्रॉइडची व्हॅल्यू माहीत पडून गेली. सेंट्रॉइड काय आला आपला x बार कमा y बार. x बारची व्हॅल्यू 18 पॉईंट समथिंग आपली आली होती आणि ही y बारची पण व्हॅल्यू येऊन गेली. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायचं होतं ते आपल्याला इथून भेटून गेलं. आता काय काढणार आपण i y काढायचं आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याला हे माहीत पडून गेलं की जो ॲक्सिस आहे तो 60 mm वरती आहे आणि हॉरिझॉन्टली x बारची व्हॅल्यू आपण काढली होती. x बार किती होतं
18.63. सो 18.63 mm इतकं ते पुढे. तर हा भाग कितीचा आहे? दिस डिस्टन्स 10 mm आहे ना. ही बाजू कितीची आहे? 10 mm. सो आपलं एक्स बारची व्हॅल्यू जी ती 18 mm येते. सो हिअर समजा तो सेंट्रॉइड इथं कुठे येतोय. लेट्स से दिस इज अवर सेंट्रॉइड ऑफ द सी सेक्शन जी. त्याचे कोऑर्डिनेट काय राहतात? एक्स बार कॉमा वाय बार असे राहतात ना. ओके. सो हा कोणता ॲक्सिस आहे तुमचा? दिस वन विल बी युअर वाय ॲक्सिस. हा कोणता राहील तुमचा? वाय ॲक्सिस राहील. हे भेटून गेलं तुम्हाला डिस्टन्स. दिस इज युअर एक्स बार. आता बघा दिसायला प्रॉब्लेम होतच असेल तो मी टाकून देतो म्हणजे तुम्हाला थोडंसं डार्क दिसेल. होल्ड ऑन. ओके. सो हे जे अंतर आहे दिस डिस्टन्स इज नथिंग बट काय तुमचं एक्स बार. ठीक आहे. सो आपल्याला काढायचं काय? आय बाय वायची व्हॅल्यू. बघा ही व्हॅल्यू आपल्याकडे इथून इथपर्यंतचं जे हे डिस्टन्स आहे हे काय असणार आहे? एक्स बार. आणि हे इथून खालपर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते काय राहील आपलं? वाय बार. वाय बारशी आपल्याला सध्या काही घेणं देणं नाही आहे. तर बघा आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y1 प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y2 प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय लावावं लागेल? y3. 3 ॲक्सिस आहेत. तिघांचे अबाउट पॅरलल ॲक्सिस थेरम लावावं लागेल. सो हिअर इज युअर y2. सो काय करणार? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस इज इक्वल टू पहिल्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यासाठी h1 h2 h3 लागेल तुम्हाला. आता h1 h2 h3 काय राहतं माहिती आहे तुम्हाला की द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस. पहिल्या बॉडीचा ॲक्सिस सेंट्रॉइडल ॲक्सिस कुठे आहे? हा y1 आणि पूर्ण बॉडीचा सेंट्रॉइडल ॲक्सिस कोणता आहे? हा y. तर हे जे डिस्टन्स राहील दिस इज युअर h1 है ना. दुसऱ्या बॉडीचा सेंट्रॉइडल ॲक्सिस आणि पूर्ण बॉडीचा जो सेंट्रॉइड आहे हा y ॲक्सिस. हे डिस्टन्स जे राहील तुमचं हे काय असणार आहे? h2. सिमिलरली y मधलं आणि थर्ड ॲक्सिस मधलं जे डिस्टन्स राहील ते काय असणार आहे तुमचं? हे y3 ॲक्सिस आहे तुमचं. दिस डिस्टन्स इज नथिंग बट काय आहे तुमचा? h3. h1 h2 आणि h3 काढून घेऊया. h1 बघा आता इथून इथपर्यंतचा डिस्टन्स कशात दाखवणार आपण? x1 ने. हे x1 आहे. त्या x1 मधनं जर मी हे x बार मायनस केलं तर मला h1 भेटून जाईल. सो h1 इज नथिंग बट काय होऊन जाईल? x1 मायनस x बार. तुम्ही ड्रॉ करताना थोडी व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करा. माझ्याकडे एकच पेन आहे. सगळं एक सध्या लिमिटेशन्स आहेत आपल्याकडे म्हणून ते तुम्हाला दिसायला पण थोडासा कदाचित त्रास होईल. x1 ची व्हॅल्यू किती आली ती आपली? आता ते पण व्हॅल्यूज दिली मी. चला ठीक आहे. x1 ची व्हॅल्यू किती येणार होती? 30 मायनस एक्स बारची व्हॅल्यू. एक्स बारची व्हॅल्यू किती आली आहे? 18.63. एक्स बारची व्हॅल्यू किती येते? 18.63. कॅल्क्युलेशन करा. यू विल गेट h1. मी लिहून देत तसं. h2 ची व्हॅल्यू ही इतकं. हे पूर्ण अंतर किती आहे? x2. त्यातनं हे एक्स बारची व्हॅल्यू मायनस x2 ची व्हॅल्यू पण किती येणार होती? x2 मायनस एक्स बार. अगेन सेम 30 मायनस 18.63. h3 ची आन्सर h3 बघा आता h3 कडून कुठपर्यंत आहे? इतकं ना. दोन ॲक्सिस मधलं डिस्टन्स. हे पूर्ण मोठं किती आहे? दिस इज एक्स बार. इथपर्यंतचं अंतर एक्स बार आहे. त्यातनं हे x3 काय करावं लागेल आपल्याला? मायनस एक्स बार मायनस x3. एक्स बारची व्हॅल्यू राहते 18.63 आणि x3चं अंतर किती होतं? हे पूर्ण जर 10 आहे तर त्याच्या अर्ध हे किती येतं? 5. तर इथून तुम्हाला h1 h2 आणि h3 भेटून जाईल जे की आले पाहिजे 11.37 13.63 13.63 11.37 11.37 mm. ठीक आहे. सो हे झालं h1 h2 h3. कॅल्क्युलेशन करून घेऊया आता. So moment of inertia about y axis is equal to moment of inertia about y1, y2 and again y3. So parallel axis theorem लावणार. That is Ig1 plus a1h1 square, Ig2 plus a2h2 square,
Ig3 plus A3H3. Okay, so moment of inertia about first bodyचा moment of inertia about y axis फॉर्म्युला काय राहतो dv क्यूब बाय 12 y राहिलं की dv राहतं ना. सो याची डेप्थ किती आहे 10, ब्रेथ किती होती 60, सो dv क्यूब बाय 12. एरिया किती आला होता त्याचा 6000 मल्टीप्लाय बाय h1 ची व्हॅल्यू किती आली 11.37. ठीक आहे, ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Ig2 सेम येतो, पूर्ण सिमेट्रिकल आहे ना ते. 60 डेप्थ किती आहे त्याची dv क्यूब बाय 12 करतो ना आपण, 10 इंटू ब्रेथ 60, एक्झॅक्टली सेम, दोन्ही बॉडीज सेम असते. 10 इंटू 60 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 6000 इंटू 11.37 स्क्वेअर. याला कोणी जर हे डबल डबल लिहिण्यापेक्षा याला मल्टीप्लाय बाय 2 बी लिहून दिलं तरी चालतंय. प्लस Ig3 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द थर्ड सेक्शन अबाउट द y एक्सिस, dv क्यूब बाय 12, डेप्थ किती त्याची 100, ब्रेथ किती होती त्याची 10, सो 100 इंटू 10 चा क्यूब डिवाइड बाय 12. थर्ड त्याचा एरिया आला होता 1000, A3 ची व्हॅल्यू आणि H3 ची व्हॅल्यू आली 13.63 चा स्क्वेअर. फ्रॉम ऑल दिस थिंग्स यू विल गेट युअर व्हॅल्यू ऑफ y. बुकमध्ये दिले असेल तर मी लिहून देतो व्हॅल्यूज किती येणार आहे. Here the values are पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर आहे 257.566 into 10⁻³ दुसरा ब्रॅकेट परत सेमच येईल कारण व्हॅल्यू पण सेम आहे 257.566 into 10⁻³ प्लस थर्ड ब्रॅकेटचा आन्सर आला पाहिजे 194.11 into 10⁻³ सगळ्यांची ॲडिशन केल्यावर चं आन्सर जे आलं पाहिजे किती आहे 709.24 into 10⁻³ mm⁻⁴. 709.24 709.24. The value of moment of inertia about y axis किती येणार आहे 709.24 into 10⁻³ mm⁻⁴. चला, तर आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. एकच क्वेश्चन राहिला आहे तुमचा आता सिमेट्रिकलमध्ये, त्यानंतर अनसिमेट्रिकल सेक्शनचे क्वेश्चन स्टार्ट होऊन जाते.